परंपरा आणि ती परंपरा या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण जोपासत आहोत. मंचावरती उपस्थित अतिथींचा आता शब्द सुमनाने आम्ही सन्मान करत आहोत. चला जाऊयात मॅच कडे. ऑलरेडी नुकताच संपन्न झालेला 38 दमदार विजय उमसे आंबळेचा क्वार्टर फायनल मध्ये तो संघ दाखल झालेला आहे. आता पाहिजे त्यांच्या विरुद्ध चालू सामन्यातील कुठला संघ दुसऱ्या रणनीत क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल. चला सामना सुरू होतोय. टाइम काउंटर स्टार्ट होईल. लक्ष सुद्धा 1:18 स्थानिक वेळ. सामना सुरू होतोय. गोलंदाजीसाठी दाखल होतात ओमकार. आघाडीसाठी मिलिंद गोल्हे त्याच्यासोबत येतात पिंकेश धुमाल. ऑल इज सेट. 3-2-1 लेट्स प्ले. पहिला बॉल फुलटॉस होता. टर्न केला. शॉट बॅकवर्ड स्कोरला गेला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली धनाजीकडून. थ्रो हवा तसा अॅक्युरेट ऑन द स्टंप आला नाही. मात्र चांगलं बॅकअप. एक सिंगल धाव मिळते मिलिंद गोल्हेला आणि या सिंगल धावेच्या सहाय्याने सध्या डाव सुरू झालाय फलंदाजी करणाऱ्या जयनमान कोरावळी क्रिकेट संघाचा. एक धाव सध्या दाफलकावरती आपण बघत आहोत. ओमकार मिस टाइम की प्रॉपर टायमिंग पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक उपस्थित होत आहेत आकाश आणि लॉंगॉनला पकडलाय झेल झकास. फलंदाज बाद. पिंकेश धुमाल माघारी परत आहेत. पहिला आदरा जयनमान कोरावलेला. बिग विकेट डाऊन. बिग लॉस. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन महत्वाची विकेट. कठीण असतं अंडर फ्लडलाइट क्रिकेट जेव्हा तुम्ही खेळत असता. अशा पद्धतीच्या कॅचेस पकडणं अवघड कार्य असतं. मात्र ते लिलिया पार पाडलेलं आहे. अगदी सहजरित्या तो झेल घेतलेला आहे. आकाश कुनेनं बॅटिंग साठी पाहिलं तर जयेश दाखल होत आहेत. मोहन डोंगरे मेन स्टेजची लगेचच संपर्कात या. मोहन डोंगरे तानाजी दादा गायकर आपल्या प्रतीक्षेत आहेत. मोहन डोंगरे एक धाव दाखल कव्हर एका गड्याच्या मोबदल्यात. 1 ऑन बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट. जयेश विथ मिलिंद. स्टाकर इनला जयेश. समोर लॉफ केलाय. मिड ऑफचा फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत होता रोहित. मात्र प्रसंगावधान त्याला राखता आलं नाही. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. स्टाकर एंडला बॅटर जयेश सुखरूप परत आहेत. रोहित एक्झॅक्टली डाऊन द बॉल पोहोचले होते. मात्र झेलसाठी त्यांनी हँड का ऍक्टिव्हेट केले नाही हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. झेल भेटो न भेटो तो नंतरचा भाग राहिला. मात्र प्रयत्न सुंदर होता. पाठमोऱ्या परिस्थितीत होता. मिड ऑफ वरून मागे पोहोचला होता. बॅकअप केलं होतं. मात्र 2 धावा जयेशला मिळतात. तर संघाची धावसंख्या 2च्या मदतीने आपण बघत आहोत 3 धावा. चला वेळ जास्त घेत आहे. 1:19 पहिला चेंडू पडला. लक्ष सुद्धा समोर टॅप केलाय. चांगला बिगवान बॉल. सन्मान देण्यास भाग पाडलं जयेशला. एक सिंगल धाव. दुसऱ्या धाव्याचा अनाठाई प्रयत्न आणि फलंदाज धावबाद. फलंदाज धावचीत. व्हॉट हॅपन. चुकीचं कॉलिंग आणि आता मैदान सोडावं लागेल जयेशला. धावचीत होऊन तो माघारी परततोय. 4ला दुसरा धक्का. चारला आपण बघत आहोत. दुसरी विकेट नुकताच गमावलेली आहे. जयेश माघारी परतात. कॉलिंग चुकलं. फिल्डर उपस्थित झाले. बॅकअप केलंय. बॉल अडवला. मात्र दुसऱ्या धाब्याचा अनाठाई प्रयत्न का हा प्रश्न आता उपस्थित होतोय.
बॅटिंगसाठी पाहिलं तर हार्ड हिटर हर्ष धुमाल दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 4 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. स्टील 2 टू गो. ओमकार समोर पॉवर बॅक फटका. व्हॉट अ शॉट. छाप सोडलीये, मोर उमटलीये ती मिलिंद गोल्ले नावाची. हवाई हल्ला, हवाई आक्रमण, षटकार. सो या षटकारांना धावसंख्या आपण बघत आहोत. फ्ला होतीये 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावर 2 विकेटच्या मोबदल्यात. मिलिंद ऑन स्ट्राईक. ऑन साइडला टर्न केला बॉल मिडविकेटला. चेस फिल्डर साठी पोहोचतायत आकाश. व्हेरी गुड फिल्डिंग. सीमारेषेच्या नजदीक चांगलं बॅकअप आलं. दुसरी धाव मात्र ती सहजरित्या पूर्ण होताना आपण बघत आहोत. आउटफील्ड मध्ये दमदार कामगिरी या मॅच मध्ये आकाश कुणेकडून. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर विथ डबल. पहिल्या षटकात झाले सांगतात धावसंख्या 12. 2 गड्यांच्या मोबदल्यात. विकेटचा प्रभाव 3 ओव्हरच्या मॅच मध्ये इतका नसेल, तो इम्पॅक्ट नसेल. मात्र 12 धावेचा फ्लाय स्टार्ट या मॅच मध्ये जन्मान कोरावलेला मिळाला आहे. त्याबाबत कौतुकास्पद कामगिरी या सध्याच्या घडीला महत्वाच्या लढतीत त्यांच्या वतीने आपण बघत आहोत. ऑलरेडी यापूर्वी सागर 11 पारतळे विरुद्ध विजय संपादित करून ओमसाई आंबळे हा संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालेला आपण पाहिलेला आहे. क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालेला आपण पाहिलेला आहे. यापूर्वी त्यांनी जबरदस्त कामगिरी होती. मानवलीकर चषकात जबरदस्त परफॉर्मन्स टीमचा राहिला होता. अंकुश आणि त्याचे युनिट यंदाच्या हंगामात त्यांचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन ऑल टीम वर्क त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. यंदाचा हंगाम ओमसाई आंबेळेने देखील गाजवलाय. यंग टॅलेंट आहे त्यांच्याकडे, यंग युनिट आहे. मात्र या मॅच मध्ये देखील तितकीच घनघोर लढाई विजयासाठी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी दीपेश पेमारे ज्यांना आज इम्पॅक्ट टाकलेला 2 मॅच मध्ये. गोलंदाजी करता 12 धावा धावफलकावर. पहिला बॉल बोलच पाक ड्राईव्ह धाव हवी आहे आणि ती मिळेल देखील. पहिल्या प्रयत्नात दीपेशच्या हातापासून बॉल थोडा बाजूला गेला. थ्रो खराब दिला. आकाशने अतिरिक्त उत्साह दाखवला होता. मात्र बॅकअप आला. अदरवाईज सुदैवानं त्या ठिकाणी आपल्याला ओव्हरथ्रो पाहायला मिळाला नाही. थर्ड अंपायरची मागणी गोलंदाजाच्या शैलीच्या विरुद्ध केलेली आहे. सो थर्ड अंपायरची मदत, टेक्निकल टीमचा सपोर्ट आज आपल्याला घ्यावा लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीमनं हा रिव्ह्यू नोंदवलेला आहे. गोलंदाजाच्या शैलीच्या विरुद्ध आक्षेप घेतलेला आहे. एक्झॅक्टली पाहावं लागेल. फायर डिलिव्हरी याच्यापेक्षा अधिक फेअरबॉल नसावा यासाठी. धावसंख्या 13. मिलिंद ऑन स्ट्राईक. समोर पॉवर पॅक फटका. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. बॉल सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. युजिट सिक्सर. षटकार क्रमांक 2 मॅच मध्ये मिलिंद गोल्लेच्या बॅट मधून येताना आपण बघत आहोत. यापूर्वी देखील सेम शॉट कॉपी पेस्ट सिक्सर आपण पाहिला होता ओमकारच्या विरुद्ध, जो खेळला गेला होता 5व्या चेंडूवर. धावसंख्या 19. 2 विकेटच्या मोबदल्यात. लेंथ लाईन मध्ये ऍडजस्टमेंट गरजेची. फुलटॉस समोर ड्राईव्ह केला डीप मध्ये. लॉंग ऑफला फिल्डर पवन उपस्थित होत आहेत. चांगला थ्रो. एकच धाव. सिंगल धावाच्या सायना. धावसंख्या 20. 20 ऑन बोर्ड. 20 धावा सध्या स्कोरबोर्डवर 2 विकेटच्या मोबदल्यात. राऊंड विकेट दीपेश. परफेक्ट फुल लेंथ. हर्ष धुमाल सारख्या हार्ड हिटर बॅटरच्या विरुद्ध जर तुमच्या पद्धतीने अशा प्रकारे नियंत्रित गोलंदाजी आणि त्याचबरोबर दिशेवरती
वेगावरती चांगलं नियंत्रण. सो स्तुतिमय कामगिरी, प्रशंसनीय कामगिरी. डॉट बॉल, परफेक्ट वाईड यॉर्कर. धावसंख्या 20, स्टील 2 टू गो. हर्ष धुमाल स्ट्रायकर एंडला हार्ड हिटर बॅट्समन. क्षमता आहे या फलंदाजाकडे, लांबवरती षटकार मारण्यासाठी तो पटाईत आहे. फुलटॉस, हवं तसं टायमिंग नाही. गॅप मध्ये खेळतात, क्षेत्ररक्षक पोहोचतात. बॅकअप चांगला आलं. प्रवीण शेळके अर्थातच धनाजी शेळके सिटीज धनंजयचं. एकच धाव, सिंगल पेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल. स्कोर आपल्याला पाहायला मिळेल 21. 21 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 5 बॉल 16 धावेचा महत्वपूर्ण योगदान या सामन्यात देताना आपण बघत आहोत मिलिंद गोल्लेला, जो सध्या स्ट्रायकर एंडला. फुलटॉस, बॅटची बाहेरची कडे घेऊन बॉल मागे चाललाय. धाव हवी आहे, पण ओव्हर थ्रो झालाय. ओव्हर एक्साइटमेंट. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर मोहित दलवी मात्र बॅकअप येतोय. धाव इथे मिळत नाही. निधाव चेंडूने षटकाची सांगता. अवघ्या 9 धावा. 1 षटकार आल्यानंतर देखील दीपेश पेमारेने षटकात खर्च केलेले आहेत. 2 षटकार जर्मन कोरालेने बनवला. 10.50 धावगतीनं 2 विकेटच्या मोबदल्यात 21 धावा. धावसंख्या 21. स्पीडअप करावा लागेल. जय बजरंग डोंगरावर बी लक्ष सुद्धा. वेळेचा अपव्यय टाळणं गरजेचं राहील. 11 मिनिटं एक्झॅक्ट आतापर्यंत 2 षटकं टाकण्यासाठी तुम्ही घेतलेली आहेत. कुठल्या परिस्थितीत इनिंग तुम्हाला 15 मिनिटाच्या आत संपुष्टात आणायची आहे. जर तसं झालं नाही, मग 15 मिनिटाचा टाइम लिमिट क्रॉस झाला, मग ते किती बॉल बाकी असोत, लगेच तुम्हाला एक्स्ट्रा प्लेयर इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. ही 3 ओव्हरच्या मॅच साठी मॅनेजमेंट कमिटीकडून टाइम रेस्ट्रिक्टची महत्वाची नियमावली जी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. धनाजी गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. हार्ड हिटर हर्ष धुमाल स्ट्रायकर एंडला. सोबत देतात मिलिंद. 2 षटकात 21 बनला गेला. पाहायचं हर्ष धुमाल विरुद्ध धनाजी शेळके. हे बॅटल आता पाहणं इंटरेस्टिंग असेल. आक्रमक फलंदाज हर्ष धुमाल विरुद्ध धनाजी शेळके. पहिला बॉल फुलटॉस होता, जाऊन आदलला यष्ट्यांवरती. फलंदाज होते बाद आणि मैदानावरती होतो आघात. माघारी परततोय हर्ष धुमाल, ज्याच्या नावाची चर्चा सुरू होतीये, मात्र कम खर्चा तो सामन्यात योगदान देऊन माघारी परततोय. धक्का 3रा. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. राऊंड विकेट आले. धनाजी बॅटची आतली कडा घेतली, बॉल लेग स्टिकला धडक मारतोय. महत्वाची विकेट. बाद होऊन परत आहेत माघारी हर्ष धुमाल. बॅटिंगसाठी पाहिलं तर मिलिंद गोल्ले यांचे बंधुराज बालकृष्ण गोल्ले आता दाखल होताना पाहायला मिळतात. दाफलकरवरती 21 धावा, 21 ऑन बोर्ड. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. हर्ष धुमाल सेट बॅटर बाद झालाय. इन्फॉर्म बॅटर मिलिंद गोल्ले नॉन स्ट्रायकर एंडला. न्यू बॅटर बालकृष्ण गोल्ले स्ट्रायकर एंडला. सो आता या परिस्थितीचा फायदा घ्यावा लागेल गोलंदाज धनाजी शेळकेला. धावसंख्या 21, लॉस ऑफ 3 विकेट. बॅटची कडा घेऊन बॉल मागे चाललाय. फालेगला बॅकअप. कंट्रोल, ॲक्युरेसी विथ परफेक्ट पेस गोलंदाज धनाजी कडून. 1 धाव. सिंगलच्या साडा. धावसंख्या 22 आपण बघत आहोत. 22. 4 चेंडू पहिल्या डावाचे अजूनही बाकी आहेत. पैसे किती धावेपर्यंत मजल मारेल त्या ठिकाणी संघ जनमान कोरावले. सेट बॅटर मिलिंद गोल्ले ऑन स्ट्राईक. बॅटची पुन्हा एकदा आतलीकडे घेऊन बॉल मागे चाललाय. नॉन स्ट्रायकर येणार. रनआउटचा चान्स बनतोय आणि त्या संधीचं सोनं होतोय. बालकृष्ण गोल्ले माघारी परताना पाहायला मिळतात. 22ला 4था झटका जनमान कोरावले क्रिकेट संघाला. वेग दाफलकरचा 2 षटकात मेंटेन केला होता. 10.50 धावगती दाफलकर होती. मात्र या षटकात हर्ष धुमाल पहिल्या बॉलवरती प्लेड ऑन झाले. दुसरा चेंडू त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाला.
डॉट स्ट्राइक रोटेट झाली. मिलिंद गोल्ले धाव घेण्याचा प्रयत्न केला. बालकृष्ण तो माघारी परतलाय. 3 चेंडू आता बाकी आहेत. विकेट 4 गमावलेले आहेत. बॅटिंग साठी पाहिलं तर तुषार धुमाळ अर्थातच दाजी नॉस्ट्राकर यांना स्टील 3 टू गो. पहिल्या डावातील 3 चेंडू अजूनही बाकी. गोलंदाज तयार धनाजी. शॉर्ट ऑफ गुडलेट. हलकस अपील मात्र क्वाडबॅट साठी तुम्ही पंचांकडे मेन अंपायर कडे ते अपील करू शकता. पंचांनी आता ऑफिशियल रिव्ह्यूची मागणी केलेली आहे वाईड बॉल साठी. सो पुन्हा एकदा टेक्निकल टीमचा सपोर्ट आपल्याला घ्यावा लागेल. गोलंदाज राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय तो मध्यंतरी आला त्याच कारणासह थर्ड अंपायरची मागणी मदत. एसीडीज फेअर डिलिव्हरी. डॉट बॉलची होत असताना सांगता फलक सेवलेला पाहायला मिळेल. 22 धाबा. कमी गतीने टाकलेला बॉल फसवा चेंडू होता. स्लोवर वन. वॉटर डिलिव्हरी. ग्रेट डिलिव्हरी. बॉल ऑफ द नाईट. यापूर्वीच्या वाईट बॉलवर तो रिव्ह्यू घेतला होता. तो रिप्ले आपल्या समोर आहे. राऊंड विकेट आले. चांगला अँगल बनवला. हलकासा हरकत करत असताना बॉल मागे. आता जो स्लोवर वन टाकला त्याचा देखील रिप्ले आपल्या स्क्रीनवरती येईल. एसीडीज फिंगर मोड केले होते. फसवा चेंडू होता. चकवून चालला मिलिंदला. धावसंख्या स्थिर 22. शॉर्ट बॉल या वेळेला हुक केलाय आणि स्कोरबोर्डवर सरते शेवटी शेवट गोल करतोय मिलिंद गोल्ले. एंड इज वेल देन ऑल इज वेल. षटकार. थँक्यू. तुषार भोईर दानिवलीचे उपस्थित असतात. स्टेजचे संपर्क साधा. तुषार भोईर मॅन फ्रॉम दानिवली. तुषार भोईर. षटकारानं शेवट केला मिलिंद गोल्लेनं. 28 धावा सरमिसल करत असताना बनवलं गेला. मात्र गोलंदाजी कमालीची केली धनंजीनं. 7 धावा त्यानं दिला. 1 विकेट कॅरी केली. चर्चा सध्या सुरू आहे. दत्ता पेमारे, तानाजी खुने, विशाल खुने, सचिन दलवी त्याचबरोबर पोचिंकी त्यांच्या सोबत आहेत. मागे निद्रेचा आस्वाद घेत आहेत. फार दूरवरचा प्रवास करून ते आलेले आहेत. एकोणतीसचं टार्गेट ओपनिंग पेअर इमिडिएटली पाठवा. चेंडू 29 समीकरण ओपनिंग पेअर लगेचच पाठवा. जय बजरंग डोंगरगाव बी ऑलरेडी ओमसाई आंबेळे संघ देखील आता प्रतीक्षेत. त्यांच्या विरुद्ध कुठला संघ क्वार्टर फायनल मध्ये इन ऍक्शन असेल. त्यासाठी ही महत्वाची लढत. दोन्ही टीमसाठी विजय महत्वाचा आहे. बॅट्समॅन लगेचच पाठवा. जय बजरंग डोंगरगाव बी. अधिकचा वेळ आपल्याकडे नाहीये. ऑलरेडी आज शेड्यूल 6:35 ला सुरू झालं होतं. मात्र मध्यंतरी 2 टीमनं वेळेच्या बाबतीत झालेले. मात्र उद्या देखील तिसऱ्या रजनीत सहभागी संघांना सूचना आहे. 6 वाजता पहिला बॉल पडणार. त्याच्या व्यतिरिक्त गत्यंतर नसेल. वेळेवरती पोहोचा. 5-5 षटकांचे सामने केला. जर जास्त वेळ तुम्ही घेताय
तर मात्र जे पॅनल्टी मॅनेजमेंट कमिटी डिक्लेअर करेल तिचा सामना तुम्हाला करावा लागेल. उद्याचं शेड्यूल देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मात्र मॅच कडे आपण जाऊयात. महत्वाचा सामना, निर्णायक लढत आहे. चला, सामना सुरू होतो. आघाडीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत आकाश खुने नॉस्ट्रा करेनला त्यांच्यासोबत देत आहेत त्यांचे बंधुराज पवन खुने. सलामीची जोडी दाखल होताना पाहायला मिळते. सामना सुरू होतोय. महत्वपूर्ण द्वितीय सत्राला सुरुवात. यजमान संघासमोर 29 धाब्याचं टार्गेट. असं वाटलं होतं 40+ टोटल उभारेल की काय, ज्या पद्धतीनं मिलिंद गोलेनं आक्रमक पवित्रा धारण केला होता. वैयक्तिक 22 धाबा त्यांना बनवल्या. मात्र सांघिक धावसंख्या 28. 29चा पाठलाग सुरू आहे. गोलंदाजीसाठी हर्ष धुमाल. बॅटिंग मध्ये योगदान आलं नाही. मात्र पाहिजे गोलंदाजी कशी राहील. सामना सुरू. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला बॉल मिस टाइम फटका. फिल्डर मात्र डीप मध्ये दूर आहेत. दुसरी धाव हवी आहे. वेळ घेतलाय थ्रो देण्याकरता. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतात. सो या 2 धाव्याच्या सोबतीने सध्या डाव सुरू होत आहे. इतका वेळ जर तुम्ही द्याल बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग डोंगरडाव्याला तर नेहमीच तुम्हाला धावांचं परिवर्तन होताना पाहायला मिळेल. शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम. मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर इनफिल्ड मधून बॅकअप देण्यासाठी पोहोचतात. दुसरी धाव हवी आहे आणि ती दुसरी धाव मिळेल देखील. लागोपाठच्या 2 दुहेरी धावा, कन्झिक्युटिव्ह 2 डबल रन्स, धावसंख्या 4. चौकार यापूर्वी येताना आपण पहिल्या डावात एकही पाहिला नाही. 3 षटकार लगावले ते मिलिंद. मात्र या षटकात पहिल्या 2 चेंडूवरती 2 दुहेरी धावा येतात पवन खुनेच्या बॅटमधून. शॉर्ट बॉल यावेळेला फिरवलाय, पाठवला मिड विकेटला. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण त्याच्या आवाक्याबाहेर बॉल फ्लाय होतोय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 1 बॉस ओव्हर द रोप. चौकार. फिल्डरचे प्रयत्न पहा. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. हवेमध्ये स्वतःला झोकावलं, झोकून दिलं, समर्पण दिलं. मात्र चेंडूला ते अडवू शकले नाही. चौकारानं धावसंख्या 8 ऑन बोर्ड. 8 धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात दाफलकावर. टू टू 4. 3 चेंडूत 8 धावा दाफलकावरती. 15 चेंडू आता विजयासाठी 21 धाब्याची आवश्यकता. फिल्डिंग मध्ये आता बदलाव आपण बघत आहोत. लॉंग ऑफला वायडिश लॉंग ऑनला आलंय. क्षेत्ररक्षक कावफेचा मिड विकेटला डीप मध्ये सरकतोय. सोबत ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, वेगवान फुल लेंथ, लाऊड अपील. 4 क्षेत्ररक्षक एकत्रित आले होते अपील करण्याचा प्रयत्न. मात्र या अपील मध्ये तो फील नव्हता. पंचांचा स्पष्ट नकार आपण बघत आहोत. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरवलेली पाहायला मिळेल. 8 धावा. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. मिसेस बाय इंचेस. अगदी काही इंचेस न बॉल ऑफस्टंपच्या बाजूने गेला. शॉर्ट बॉल यावेळेला हुक केलाय, पाठवला स्कोर लेगला. पवन खुनेच्या बॅटमधून बॉल करतोय. सीमारेषेची सफर. येतो तो चौकार. क्लोज टू द बाउंड्री रोप. मिसेस बाय लिटल मार्जिन. चौकार. चौकारानं धावसंख्या 12. 12 ऑन बोर्ड. या मॅच मध्ये पवनने त्याची जबाबदारी पार पाडलेली आहे. पहिल्या षटकात फ्लाइंग स्टार्ट त्यानं करून दिलाय जय बजरंग डोंगरडाबे बी क्रिकेट संघाला. 13 चेंडू आणि 13 चेंडूत विजयासाठी आता समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 17 धाब्याचं. सामन्याचं समीकरण थोडं खुलं केलेलं आहे. पवनने ज्या पद्धतीने जो स्टार्ट अपेक्षित होता, जी अपेक्षित सुरुवात हवी होती यजमान जय बजरंग डोंगरडाबे बी क्रिकेट संघाला, ती सुरुवात त्यानं करून दिलेली आहे. 12 धावा दाफल कव्हर.
स्टील बंटू गोलंदाज तयार हर्ष धुमाल. अकराचा लाईन खेळण्याचा प्रयत्न. अपील स्ट्रॉंग मात्र पंचांवरती काहीही प्रभाव नाही, काहीही परिणाम नाही. अनकॉन्फिडंट अपील रिजेक्टेड बाय मेन अंपायर महेंद्र बाबर सर. डॉट बॉलची सांगता पहिल्या षटकाची अंती 12 धावा दाफलकावर 12 चेंडू आता 17 धावेची आवश्यकता. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य अपेक्षित आहे. जनमान कोरावले लक्ष सुद्या. डावाला जेव्हा सुरुवात झाली 1 वाजून एक्झॅक्ट 38 मिनिटांनी पहिला बॉल टाकला गेला. 5 मिनिटाचा वेळ पहिलं षटक टाकण्यासाठी घेतलेलं आहे. लक्ष सुद्धा वेळेच्या बाबतीत आपलं अपेक्षित सहकार्य व आपलं अपेक्षित सहकार्य मॅनेजमेंट कमिटीला हवं. लक्ष सुद्धा पुन्हा तीच सूचना द्यायला भाग पाडू नका. तुषार धुमाल वेळ जास्त घेता. लक्ष सुद्धा स्पीडअप करणं गरजेचं राहील. बारा चेंडू 17. गोलंदाजीसाठी हनुमान दाखल होत आहेत. बॉलला फ्लाईट देण्यासाठी दोन्ही बाजूने वळवण्यासाठी झाले जातात हनुमान. चला वेळ जास्त घेत आहे. लक्ष सुद्धा पिंकेश अँड ऑल टीम. चला वेळ जास्त घेता. लक्ष सुद्धा आकाशसाठी फील्ड पोझिशन मध्ये बदलाव आपण बघत आहोत. स्पेशली त्याच्या स्विच हिट साठी डीप मध्ये थर्डमॅन आता सेट केलेला आहे. कव्हर पॉइंट इनफिल्ड मध्ये एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ हात मध्ये, त्याचबरोबर लॉंग ऑन, स्क्वेअर लेग, त्याचबरोबर मिड विकेट आपण बघत आहोत. हे क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना. विकेट किपरच्या सोबत शॉर्ट थर्डमॅन, त्याचबरोबर शॉर्ट फान लेग. एस्टर्ना खेटून विकेट किपर मिलिंद गोल्ले. 12 चेंडू 17 धावा. पहिला बॉल शफल झाले. सफल फटका पाठवलाय लॉंग लेगला, सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतो तो चौकार. गुड शॉट. मोहन डोंगरे मेन स्टेजचे लगेचच संपर्क साधा. चौकाराने धावसंख्या 16. 16 ऑन बोर्ड. चौकाराने या षटकाची सुरुवात मल्टी व्ह्यू कॅमेरात सध्या आपल्या स्क्रीनवर आपण बघत आहोत. आकाश थांबले. पॉज घेतलाय. पुन्हा एकदा दिली आहे दिशा आणि खराब केली आहे गोलंदाज. हनुमानची दिशा. बॉल पाठवलाय स्क्रीनच्या समोर लॉंग स्टॉपला. हा 4 धाव्यांसाठी येतोय सलगचा दुसरा चौकार. गोपाडचे 2 चौकार. धावा संख्या आपल्याला पाहायला मिळेल 20 ऑन बोर्ड. 20 धावा दाफलकरती पाहायला मिळत आहेत. 10 चेंडू आता 9 धावेची आवश्यकता. 10 बॉल 9 धावा. गोलंदाज तयार हनुमान. लागोपाठचे 2 चौकार त्याच्या विरुद्ध. या बॉलीला लाईन पाहावी लागेल. विल लेफ्ट वाईड कॉल. एक अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धाव ऍड होईल आणि अतिरिक्त एका धावेच्या मदतीने हे धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 21. 21 धावा धावफलकावर. 10 चेंडू आणि 10 चेंडूत आता 8 धावेची आवश्यकता. 10 बॉल अँड 8 रिक्वायर्ड फॉर विक्टरी. दहा चेंडू 8. दबाव गोलंदाज हनुमानवर. फुलटॉस स्विच हिट. मात्र हवं तसं टायमिंग नाही. फिल्डर उपस्थित डीप थर्डमॅनला बॅकअप केलं गेलं. 1 धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. दुसरी धाव हवी आहे. मात्र एकाच धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. धावसंख्या सिंगलला 22-22.
9 चेंडू, आता 9 चेंडू विजयासाठी 7 धावेची आवश्यकता. चला ओमसाई आंबेले विथ ऑल स्क्वॉड आपण संगीत कक्षाकडे उपस्थित व्हा. 9 चेंडू 7. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न, मिस टाइम. डीप मधून फिल्डर हर्ष धुमाल पोहोचण्याचा प्रयत्न करतात. बॅकअप साठी तुषार धुमाल दाजी उपस्थित होत आहेत. मात्र 2 धावा दोन्ही क्षेत्ररक्षक रोखू शकले नाही. 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या 24-24. 8 बॉल आता बाकी आहेत आणि 8 बॉल मध्ये 5 धावेची आवश्यकता. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय. भावेशचा थ्रो चांगला आला. पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलं जरूर. झालीये धावबाद साठी रनआउट साठी अपील. मात्र पंच तटस्थ भूमिकेत हिल सिग्नल तो लेग बायचा 1 धाव त्या ठिकाणी ऍड होताना पाहायला मिळेल. धावसंख्या 25-25. 4 बॉल 4. ओमसाई आंबेळे देखील आता प्रतीक्षेत क्वार्टर फायनल मध्ये त्यांच्या विरुद्ध कुठला संघ असेल. 7 चेंडू 4 धावा हे समीकरण. स्विच इट, रिव्हर्स अटेम्प्ट, पेटन स्ट्रोक न सामना फिनिश केलाय, संपवलाय की नाही हे पाहावं लागेल. आउटफील्डचा व्यत्यय आलेला आहे सिटीज. चेंडूचा वेग त्याच कारणास्तव मंदावला. प्रसंगावधान आम्ही देखील राखलं. गाड्या सुटल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो यशस्वी होतोय. याच बरोबरीनं सध्याच्या घडीला पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत धावा 4 आणि या 4 धावेच्या साहाय्यानं सामना फिनिश. मॅच इज फिनिश. सामना जिंकलाय. 29 धावेचा पाठलाग यशस्वीरित्या केलाय. 1 षटक आणि 10 विकेट राखून दमदार विजय. जर्मन कोराळे विरुद्ध यजमान संघ जय बजरंग डोंगरगाव बीडचा. हँडशेक करा दोन्ही टीम. तदनंतर मैदान सोडा. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर यापूर्वी आपण पाहिला कशा पद्धतीने 4 धावा त्या ठिकाणी धावून पूर्ण करण्यात आल्या. सामनावीर पुरस्कार आपण जाहीर करत आहोत. धनाजी शेळके अंतिम षटकात ज्याची जबरदस्त कामगिरी, अवघ्या 7 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्यानं कॅरी केली, त्या धनाजी शेळकेला आपण देत आहोत सामनावीर पुरस्कार. विनंती आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपला सामनावीर पुरस्कार स्वीकारा. धनाजी शेळके, टफ अँड हार्ड लक, जर्मन कोरावळे, तुषार धुमाल, दाजी अँड ऑल युनिट.